टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज जिल्ह्यामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम देखील लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकता की परळी शहरामध्ये आज त्यांच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे परळी शहरामध्ये येत आहेत आणि त्या अनुसार पाहिलं तर परळी शहरामध्ये आज त्यांचे अनेक ठिकाणी बैठका देखील कार्यक्रम लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर ओळखण्यामध्ये ते दर्शन देखील घेणार। त्यांनी पहिल्यांदाच अजितदादा पवार त्याचा पालकमंत्री परळी शहरामध्ये येत असताना त्यांच्यासोबत पंकजा मुंडे असणार, धनंजय मुंडे असणार, तर सर्वच पक्षाच्या वतीने आज परळी शहरामध्ये त्यांचं भव्य स्वागत देखील करण्यात येणार आहे। आता याच माध्यमात पाहिजे तर आज परळी शहरामध्ये अनेक ठिकाणी कमान देखील लावण्यात आलेले आहेत। या ठिकाणी पाहिलं तर मोठा देखील हार देखील लावण्यात आलेला आहे। संतोष देशमुख प्रकरणानंतर पाहिलं तर आज पहिल्यांदाच अजितदादा पवार या परळी येणार आहेत आणि त्यामुळे आता अजितदादा पवार यांच्यासोबत पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील आणि त्यानंतर ते अंबाजोगाई येथील त्यांचा एक कार्यक्रम आहे। त्यानंतर तो बीडला जातील, बीडच्या नंतर तो गेवराई देखील जाणार आहे। असे जिल्ह्यामध्ये एकूण कार्यक्रम आहेत, पण ते परळीमध्ये पहिल्यांदाच अजितदादा येणार आहेत आणि ते काही संवाद साधतील का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे विकास वाढण्याचं संभाजी मुंडे, परळी बीड।